नमस्कार मित्रांनो. आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. माझं नाव अक्षय आहे. मी मुंबई येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. माझं वय 20 वर्ष आहे आणि माझी उंची जवळपास 6 फूट आहे. मी दिसायला अगदी तजेतदार आणि उत्साही आहे. यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मी हिमाचल प्रदेशातील शिमला जवळच्या एका सुंदर आणि शांत गावात माझ्या मामाच्या घरी जायचं ठरवलं होतं. मामाचं गाव हे डोंगराच्या पायथ्याशी होतं, जिथे निसर्गाची शांतता आणि थंड हवा मनाला खूप आराम द्यायची. माझ्या मामाचं नाव आहे अमोल, पण आजची कथा त्यांच्याबद्दल नाही, तर त्यांच्या पत्नीबद्दल म्हणजेच माझ्या मामीबद्दल आहे. मामीचं नाव रश्मी आहे. तिचं वय जवळपास 36 ते 38 आहे. ती दिसायला खूपच मनमोहक आहे. तिच्या तेजदार गव्हाळ रूप, कमनीय बांधा आणि बोलण्यातला गोडवा, तिला पाहिलं की नजर तिच्यावरच खेळायची. तिची उंची माझ्यापेक्षा बरीच कमी असली तरीही तिचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. मामा कामासाठी नेहमीच बाहेर असायचे आणि मामी लहान समजून असल्याने माझ्याशी अगदी मनमोकळ्या स्वभावाने वागायची. मी तिच्यावर चोरून नजर ठेवायचोच, पण मी लहानपणापासूनच तिच्यावर खूप प्रेम करत आलो होतो. आणि आता मी मोठा झाल्यावर माझ्या भावना या माझ्या पलीकडच्या ओढीमध्ये बदलल्या होत्या. मी घरी पोहोचलो. मामीने माझं खूप प्रेमाने स्वागत पण केलं. मामीच्या हातचा गरम गरम चहा आणि डोंगरावरील शांत वातावरणामुळे मला खूप प्रसन्न वाटलं होतं. एका संध्याकाळी मी आणि मामी आम्ही दोघेच घरी एकटेच होतो. मामा काही कामानिमित्त चंदीगडला गेले होते आणि ते 2 दिवस परत येणारच नव्हते. मामी दिवसभर शेतात आणि घरात काम करून दमली होती. शिमला भागात आलू आणि सफरचंदाची शेती असते. संध्याकाळी तिचे पाय खूपच दुखू लागले होते. ती पाय दाबून आराम खुर्चीवर बसली होती. मी मोठ्याने सुस्कारा टाकला. अरे देवा, समर, आज पायांची तर फार कंबरमोड झाली आहे. ती म्हणाली, मला थोडीशी मदत करशील? तू तरुण आहेस, तुझा हात दमदार असेल. मी लगेच उत्साहाने म्हणालो, हो मामी, सांगा काय करायचं आहे. मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. ती माझ्याकडे हसून बघत म्हणाली, रात्रीचं जेवण झाल्यावर माझ्या पायांना जरा प्रेमळपणे मालिश करून दे बरं, म्हणजे मला शांत झोप लागेल. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद काही लपवतच नव्हता. मी तिला खट्टरपणे विचारलं, मामी, मी मालिश नक्कीच करेल. तर मामी माझ्या सेवेचं मन काय असेल, मला काहीतरी मोबदला तर हवाच. तेव्हा मामी हसली आणि माझ्याजवळ येऊन माझ्या गालाला हलकेच स्पर्श करत म्हणाली, चल, ही झाली तुझी ॲडव्हान्स फी. आता जास्त नखरे नको करू. मी तिच्याकडे बघत म्हणालो, मामी, हे तर एकतर्फी झालं. देण्या घेण्याची खरी मजा तर वेगळीच असते. ती आता माझ्या बोलण्यात बघत चॅलेंज स्वीकारल्यासारखंच म्हणाली, बाळा, त्या लायकीचा हो मग अगोदर. बघू काय द्यायचं ते. मी लगेच उत्साहानं उडी मारत तिच्या दुसऱ्या गालावर एक छोटीशी पप्पी घेतली आणि विचारलं, आत्ता बोला मामी, माझी क्षमता कशी वाटली? तिने हसून माझ्या गालावर थाप मारली आणि मला म्हणाली, तुला आणखी खूप काही शिकायचं आहे रे बाळा. जा आता लवकर, आवर आणि जेवण कर. मी आता तोपर्यंत आपल्याला जेवण वाढते. मग आम्ही जेवण केलं. आता रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही मामाच्या प्रशस्त बेडरूममध्ये आलो. मी माझ्या पायांना मालिश करायला सुरुवात केली. मी पायांना हळूहळू पण पद्धतशीरपणे दाबत होतो. मी मालिशसाठी सुगंधित तेल वापरले होते, ज्यामुळे वातावरण अगदी आल्हाददायी बनले होते. मालिशमुळे आता मामीला खूपच आराम मिळाला होता. पण माझ्या दमदार स्पर्शाने तिला काहीतरी वेगळीच जाणीव होत होती. समर, तू तर खूपच चांगली मालिश करतोस रे. तुझा हात खूपच नाजूक आहे, असं ती मला म्हणाली. मी म्हणालो, मामी, मन लावून केव्हा काम केलं की ते चांगलंच होतं. मग तिने मला तिच्या मांड्यांचा मसाज करायला सांगितला. मी हळूच तिची साडी बाजूला सारून मांड्यांना मसाज करायला लावलो. मी जसा जसा वरच्या बाजूला मसाज करू लागलो, तसा तसा दोघांमधील आमचा शारीरिक तणाव आता वाढतच होता. माझे हात तिच्या उष्णतेला स्पर्श करत होते आणि तिच्या तोंडून मादक सुस्कारा निघत होते. स्पर्श करीत असताना माझा सुगंध सहवास वेगळाच आनंद देत होता. मी हळूच तिला विचारलं, मामी, थकते का तुम्हाला खूप जास्त? ती शांतपणे माझ्या डोळ्यात बघत म्हणाली, नाही रे, उलट मला आरामच मिळतोय. पण हे काहीतरी वेगळं आहे. तिच्या बोलण्याने मला आता अधिक हिंमत मिळाली होती. मला जाणवलं
की ती आता मर्यादेची सीमा विसरू लागली आहे. मालिश करीत असताना मी शांतपणे तिला चिडवण्यासाठी बोलू लागलो, "मामी, तुम्हाला आठवतंय का? मी लहान असताना तुम्ही माझ्यासाठी काय काय करायचात?" ती हसून मला म्हणाली, "हो रे, तू खूपच रडका होतास. तू तर लहानपणी माझं दूधही प्यायलास." हे वाक्य ऐकताच आता माझ्या शरीरात एक थरथराट निर्माण झाला. मी लाजून म्हणालो, "मामी, तुम्ही काय बोलताय? अरे लाजू नकोस. यात काय लाजायचं? तू जेव्हा माझं बाळ होतास ना, ती माझ्या केसावर हात लावत म्हणाली, मी आता खूप खोडकर झालो होतो. मी म्हणालो, "मी आता बाळ राहिलो नाही, सज्ञान झालो आहे." आणि त्यावेळेस मला माहिती नव्हतं की हे सर्व काय असतं बरं. आता मला चांगल्या वाईटाची पूर्ण जाणीव आहे. आता मामीच्या डोळ्यात एक चमक आली होती माझं बोलणं ऐकून. तिने हसून विचारलं, "तुला पुन्हा एकदा दूध प्यायचं आहे का?" मी तिच्या डोळ्यात प्रेमाने आणि धैर्याने बघितलं आणि म्हणाला, "पिण्यास मला काहीच हरकत नाही मामी. फक्त आता पिण्याची थोडीशी पद्धत माझी बदलली आहे." आणि "मामी, आता पण दूध आहे का प्यायला?" तिच्या चेहऱ्यावर विजयी भाव आले. ती हसून आणि लाजून म्हणाली, "तुला जसं पटेल तसं तू पिऊ शकतोस. आणि दूध आहे का नाही ते तुला पितानाच कळेल की. आधी दुधाची कॅन तर उघडून बघ." तर मामीच्या सकारात्मक उत्तराने माझ्यासाठी स्वर्गाचे जणू दरवाजेच उघडले होते. आता नात्यातील आणि वयातील सर्व बंधने गळून पडली होती. मी हळूच मामीजवळ सरकलो. तिनेही मला हळूच तिच्या मिठीत घेतले. डोंगरावरील शांत आणि थंड वातावरण आमच्या शरीराची उष्णता वाढवत होतं. त्या एका क्षणी तिचा होकार हा माझ्यासाठी सर्व काही होतं. मग आम्ही एकमेकांना आत्मीयतेने जवळ केलं. मामी आणि मी एकमेकांना पूर्णपणे समर्पित झालो. मी मामीचं दूध नाही तर पूर्ण पोटभर जेवण केलं. रात्री हिमाचल डोंगरामध्ये एक अविस्मरणीय आठवण बनली. जवळपास 4 तासाहून अधिक काळ आम्ही एकमेकांच्या सहवासात होतो आणि एकमेकांना सुगंधी अनुभव देत होतो. पहाडीची वेळ कोळसेपर्यंत प्रकाशाची किरण बेडरूममध्ये आली. तेव्हा दोघे खूप शांत आणि आम्ही समाधानी झालो होतो. आम्हीच्या चेहऱ्यावर एक अद्वितीय तृप्तीचा भाव होता. "समर, आज तू मला खूपच आनंदी केलंस रे." ती माझ्या गप्पांवर प्रेमाने हात फिरवत मला म्हणाली. मी तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, "मामी, हा आनंद आपल्या दोघांसाठी खूप महत्त्वाचा आहे." आता आम्ही उठलो आणि एकमेकांना चोरट्या नजरेने बघू लागलो आणि आम्ही हसलो आणि पुन्हा सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतला. आता मामा 2 दिवसांनी परत येणार होतेच, त्यामुळे आम्ही ही गोष्ट गुपित ठेवण्याचे ठरवले होते. माझ्या दिल्लीला परत जाण्याच्या आदल्या दिवशी मामीने मला खास हिमाचलची शाल भेट म्हणून दिली होती. ती शाल आजही माझ्यासाठी त्या एकांताच्या क्षणाची सुंदर आठवण म्हणून एक अविस्मरणीय गोड आठवण आहे. तर मित्रांनो, ही कथा केवळ फक्त मनोरंजनासाठीच आहे हां. वास्तविक जीवनात नात्यामधील नैतिकता, मर्यादा आणि सामाजिक जबाबदारी पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कौटुंबिक आणि बेकायदेशीर संबंध जीवनासाठी आणि आपल्या समाजासाठी खूपच हानिकारक ठरू शकतात. कोणतेही पाऊल उचलताना त्याचे दुष्परिणाम काय होतील याचा तुम्ही अगोदर विचार अवश्य करावा. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बरं, करा आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब. तर भेटूया